वाढायला लागतं, लग्न होतं, त्याच्यानंतर फॅमिली, त्याची फॅमिली, माझी फॅमिली, हे सगळं व्हायला लागतं. तेव्हा ना की कसं घर घ्यावं, म्हणजे किती रूमचं घर असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मोजतो जरा. एक नवरा बायकोला पाहिजे, हां. नंतर एक सासू सासऱ्यांना पाहिजे, म्हणजे एकत्र असतील तर. एक मुलांना पाहिजे, बरोबर. 2 मुलं असतील तर दोघांना 2 लागतील, म्हणजे 4. 4 झाली. नंतर हल्ली वर्क फ्रॉम होम असतं, तर एक वेगळं 5. हां, बरोबर. वर्किंग स्पेस. 5 पुढे 5 BHK ची महाराष्ट्रामधली किंमत. म्हणून म्हणतं बेडरूमच्या मागे लागायचं नाही, एकमेकाच्या मनामध्ये किती रूम आहे याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे प्रेम असेल, नवऱ्या बायकोमध्ये प्रेम असेल, सासू सासरे एकत्र असतील तर एक बेडरूम पण चालते, प्रेम असेल तर. वा. आणि प्रेम नसेल तर 5 बेडरूम पण उपयोग पडत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून मोठमोठ्या बिल्डिंगवाले सुद्धा सुखी नाही आहेत. राजवाडेवाले मी बघितलेले आहेत, राजवाड्याचा बंगला आहे तरी आतमध्ये एकमेकांना कोण विचारत नाही, प्रत्येकजण आपापल्या खोलीत जाऊन बसतो, एकमेकांना विचारत पण नाही. त्याच्यामुळे सुद्धा 2-2 किचन करतात. बरोबर. एक सून एक किचन करते, आई वडील एक किचन करतात. कुठेच सुख नसतं. म्हणून सुख हे बेडरूम्सनी येत नाही, लक्षात ठेवायचं. मनामध्ये आपल्या एकमेकाबद्दल जागा पाहिजे, प्रेम पाहिजे. हे जर असेल ना तर एक बेडरूम काय 2 बेडरूम सगळ्या चालतात. पण तू मला विचारशील तर 2 बेडरूम तर मिनिमम पाहिजेच. वा. येस. प्रयत्न तर करायचा. सुरुवात एकदम 2 बेडरूम नाही जमत, 1 बेडरूम घ्यावी, बरोबर. हळूहळू 2 बेडरूम घ्यावा. पण एक प्रायव्हसी म्हणतात ती प्रत्येकाला मिळाली पाहिजे असं मला पण वाटतं.